हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSBDA हा सब्जेक्ट जो आहे डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स या सब्जेक्टबद्दल वन शॉट व्हिडिओज बघत आहोत. तर जे पण तुमचे थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे पण तुमचे मित्र आहेत 2019 पॅटर्नचे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि थर्ड इयरला तुमचे जे पण मित्र असेल त्यांच्यासोबत चॅनलला पण शेअर करा. तर हा जो सब्जेक्ट आहे तुमचा DSBDA, याच्यामध्ये आपण युनिट नंबर 3 आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर केलं वन शॉट लेक्चरमध्ये. तर तो व्हिडिओ आधी तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण बिग डेटा ॲनालिटिक्सची जी लाईफ सायकल आहे ती डिटेलमध्ये पाहिली आणि त्याच्यामध्ये जे पण फेजेस होते ते वन बाय वन तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितले. तर थर्ड युनिटसाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 चालू करणार आहोत. तर युनिट नंबर 4 जो आहे तुमचा प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स विथ पायथॉन. तर याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक जे आहेत तुमचे या युनिटचे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहेत वन बाय वन. आणि या टॉपिकवरती एंडसेममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर सगळे टॉपिक आपण एकदम सिम्पल याच्यामध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरुवात करूयात युनिट नंबर 4ची. तर युनिट नंबर 4 आहे प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स विथ पायथॉन. तर या युनिटमध्ये टोटल 14 टॉपिक आपण वन बाय वन सगळे कवर करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन येईल, त्यानंतर पायथॉनच्या लायब्ररीज काय काय आहेत, त्याच्यानंतर डेटा प्रोसेसिंग जे असतं डेटा प्री प्रोसेसिंग त्याचे सगळ्या मेथड्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर ॲनालिटिक्सचे टाईप जे आहेत ते सगळे आपण कवर करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण हे टॉपिक आपण सेम घेतले होते, तर परत एकदा त्याचं रिव्हिजन आपण करणार आहोत. त्यानंतर काही असोसिएशन रूल्स, त्यानंतर ॲप्रिओरी अल्गोरिदम आपण बघणार आहोत. त्यानंतर FV ग्रोथ अल्गोरिदम पण बघणार आहोत आणि काही रिग्रेशनचे टॉपिक आहेत ते पण बघणार आहोत. तर अशा प्रकारे हे पूर्ण युनिट आपण कवर करणार आहोत. तर सुरुवात करूयात टॉपिक नंबर 1 पासून. तर सगळ्यात पहिले या युनिटचं इंट्रो पाहू आपण. तर इंट्रोमध्ये काय आहे, तर प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स हे काय राहतं सगळ्यात पहिले समजून घेऊयात. तर प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स इज द प्रोसेस ऑफ युझिंग स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम्स अँड मशीन लर्निंग टेक्निक्स. तर हे काय आहे की हे स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग ज्या टेक्निक्स असतात त्याचा यूज करून काय करतं, तुमचा जो पण बिग डेटा असेल, तुमच्याकडे जो पण डेटा असेल, डेटा सेट असेल, त्याच्यावरती आपण हे अल्गोरिदम आणि टेक्निक्सचा यूज करून काही त्याच्यापासून आउटकम काढत असतो आणि त्याच्यामध्ये काही पॅटर्न ट्रेंड्स हे आपण फाइंड करत आहोत. तर चांगल्यापैकी याच्यामध्ये आपण प्रेडिक्टिव्ह बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणजे काहीतरी प्रेडिक्ट करणार आहोत पुढे. तर डेटाचा यूज करून आपण त्याच्यावरती काही अल्गोरिदम आणि काही टेक्निक्सचा यूज करून आपण त्याच्यामधून काहीतरी आउटपुट काढणार आहोत आणि फ्युचरमध्ये त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेणार आहोत. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर हे का महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपण पायथॉन का यूज करतो. तर पायथॉन ही सगळ्यात मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे फॉर डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स बिकॉज ही सिम्पल आणि इझी टू लर्न आहे. त्याच्यामध्ये त्याचे क्लीन आणि रिडेबल सिंटॅक्स राहतात. त्यानंतर इझी फॉर बिगिनर्स टू अंडरस्टँड, बिगिनर्ससाठी ते अंडरस्टँड करण्यासाठी खूप इझी राहतं. म्हणून कोणता पण विद्यार्थी जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज या फील्डमध्ये उतरतो तेव्हा सगळ्यात पहिली लँग्वेज त्याची पायथॉनच असते, कारण ही जी लँग्वेज आहे ही सगळ्यात बेसिक लँग्वेज आहे. तर पायथॉन लँग्वेजपासूनच तो सुरुवात करत असतो त्याच्या कोडिंग जर्नीची. तर पायथॉन ही सिम्पल आणि इझी आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर रिच लायब्ररी इकोसिस्टीम, याचं रिच लायब्ररी इकोसिस्टीम आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये डेटा सायन्समध्ये तुम्ही खूप साऱ्या थाउजंड्स ऑफ लायब्ररीजचा यूज करत असता. त्यानंतर ओपन सोर्स आणि फ्री आहे. तर हे जे याच्या ज्या पायथॉनच्या ज्या लायब्ररीज वगैरे आहेत त्या तुम्हाला ओपन सोर्स आणि फ्रीमध्ये भेटतात, कम्प्लिटली फ्री टू यूज, आणि लार्ज कम्युनिटी सपोर्ट पण तुम्हाला इथे भेटत असतो. त्यानंतर वर्सॅटाईल म्हणजे काय की कॅन हँडल डेटा कलेक्शन, क्लिनिंग, ॲनालिसिस, मॉडेलिंग आणि व्हिज्युअलायझेशन. तर या सगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या हँडल करतं. त्यानंतर वर्क्स फॉर बोथ स्मॉल अँड बिग डेटा. तर स्मॉल डेटा आणि बिग डेटा या दोन्हीसाठी याच्यावरती हा वर्क करतो. त्यानंतर इंटिग्रेशन विथ बिग डेटा टूल्स. तर वर्क्स वेल विथ हाडूप, स्पार्स, NoSQL डेटाबेसेस.
तर तुमचे जे पण बिग डेटाचे टूल्स आहेत त्याच्यावरती इंटिग्रेशन पण हा करत असतो, म्हणून आपण बिग डेटा ॲनालिटिक्समध्ये पायथॉनचा यूज करत आहोत. तर पायथॉनचा यूज आपण का करत आहोत असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे 5 पॉईंट तिथे 1 बाय 1 एक्सप्लेन करायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा आपण ॲन्सर लिहित असता तेव्हा स्टेप वाईज तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क्स भेटेल. त्याच्यानंतर येतं प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स प्रोसेस विथ पायथॉन. तर याची प्रोसेस काय आहे पायथॉनसोबत. तर पायथॉनमध्ये आपण काय काय यूज करतो आणि याच्या प्रोसेस काय आहे डेटा कलेक्शनपासून तर आपण आउटपुट काढण्यापर्यंत. तर सगळ्यात पहिला फेज येतो आपला डेटा कलेक्शन. तर याच्यामध्ये आपण चांगल्यापैकी वेगवेगळ्या टाईपचा डेटा कलेक्ट करत असतो. त्यानंतर कलेक्ट केल्यानंतर डेटाला आपण क्लीन करतो, त्याच्यात डुप्लिकेट्स वगैरे जे पण असेल ते सगळं क्लीन करतो सगळ्या डेटाला आणि त्याला चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला प्रेझेंट करत असतो. त्यानंतर प्री प्रोसेस डेटा, याच्यामध्ये आपण पॅन्डाज ही लायब्ररी आहे, याचा यूज करून आपण डेटाला क्लीन आणि प्री प्रोसेस करत असतो. त्याच्यानंतरचा फेज येतो एक्सप्लोर डेटा. आता डेटाला एक्सप्लोर करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण पायथॉनच्या लायब्ररीज मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न या बघत असतो. तर याच्यावरती पण आपण बघणार आहोत की या लायब्ररीज काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय आहे, तर हे डिटेलमध्ये आपण पुढं बघणार आहोत. त्याच्यानंतरचा फेज येतो बिल्ड प्रेडिक्टिव्ह मॉडेल. आता त्याच्यानंतर आपल्याला तो मॉडेल बिल्ड करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण सायकिट लर्न ही एक पायथॉनची लायब्ररी आहे. तर ही लायब्ररी काय करते की तुमच्या मॉडेलला बिल्ड करायला किंवा त्याच्यातून काही प्रेडिक्टिव्ह आउटकम काढण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतरचा फेज येतो इव्हॅल्युएट मॉडेल. आता हे झाल्यानंतर त्या तुमचा जो पण मॉडेल तुम्ही तिथं बिल्ड केला आहे त्याच्यावरती इव्हॅल्युएशन चालू होतं, म्हणजेच आउटकम काढायला चालू होतं. त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला पॅटर्न्स फाइंड करायचे किंवा प्रेडिक्शन करायचं आहे, आउटकम काढायचं आहे, तर ते सगळं या फेजमध्ये चालू होतं. त्यानंतर बिल्ड झाल्यानंतर एकदा का तुम्हाला आउटकम वगैरे भेटलं त्याच्यानंतर तुम्हाला प्रेडिक्शन भेटेल आणि तुम्ही ते डिप्लॉय करू शकता. तर अशी ही सगळी प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स प्रोसेस आहे, ते पण पायथॉनचा यूज करून. तर पायथॉनच्या या लायब्ररीज ज्या आहेत त्या इथे यूज होत असतात या प्रोसेससाठी. तर तुम्हाला ती प्रोसेस जी आहे ती 1 बाय 1 करून सगळे फेजेस तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहेत. तर कोणत्या फेजमध्ये कोणती लायब्ररीज आपण यूज करतो आणि कशासाठी यूज करतो. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो इसेन्शियल पायथॉन लायब्ररीज. आता पायथॉनच्या लायब्ररीज कोणकोणत्या आहेत त्या आपण इथे डिटेलमध्ये बघून घेऊयात. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो तुम्हाला की 5 मार्कासाठी किंवा 8 मार्कासाठी याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की पायथॉनच्या लायब्ररीज कोणकोणत्या आहेत आणि त्या कशासाठी यूज केल्या जातात, विथ एक्झाम्पलसोबत एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर पायथॉनच्या लायब्ररीज काय आहेत, तर प्री रिटर्न कलेक्शन्स असतं कशाचं, तर कोडचं. दॅट प्रोव्हाइड्स रेडीमेड फंक्शन्स. ते काय करतं तुम्हाला रेडीमेड फंक्शन्स किंवा टूल्स एखादं स्पेसिफिक टास्क करण्यासाठी ते प्रोव्हाइड करत असतं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये पायथॉनच्या काही लायब्ररीज आहे फॉर डेटा सायन्स, त्या आपण 1 बाय 1 पाहून घेऊयात. तर सगळ्यात पहिली जी आहे ती NumPy येते. तर NumPy ही एक पायथॉनची पायथॉनची एक लायब्ररी आहे. ती काय करते तर प्रोव्हाइड सपोर्ट फॉर लार्ज मल्टिपल डायमेन्शनल ॲरेज अँड मॅट्रिक्स. तर ही काय करते तुमचे जे पण लार्ज मल्टिपल डायमेन्शनल ॲरेज असतात किंवा मॅट्रायसेस असतात त्यांना सपोर्ट करते. त्यानंतर कंटेन्स मॅथमॅटिकल फंक्शन्स फॉर ऑपरेशन्स ऑन ॲरे. तुमचे जे पण ॲरेज असतात त्याच्यावरती काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे फंक्शन्स असतात ते परफॉर्म करण्यासाठी पण या लायब्ररीचा यूज करतो आपण. फाउंडेशन फॉर ऑल अदर डेटा सायन्स लायब्ररीज. तुमचे जे पण दुसऱ्या डेटा सायन्सच्या लायब्ररीज असतात त्यांचं हे फाउंडेशन आपण याला बोलत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इम्पोर्ट NumPy ॲज NP असं त्याला इम्पोर्ट करता. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲरे क्रिएट केला जातो. ॲरे आपण क्रिएट केला, त्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यूज स्टोअर करत असतो. समजा 1 2 3 4 5 या व्हॅल्यूज मी तिथे स्टोअर केल्या. त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूजला जर आपल्याला ॲरेला जर प्रिंट करायचं असेल तर आपण प्रिंट ॲरे सिम्पल देतो आणि तिथे तुमचा आउटपुटमध्ये ॲरे प्रिंट होणार. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायचे असतील तुम्हाला तर प्रिंट, समजा मॅक्झिमम नंबर जर तुम्हाला तिथे प्रिंट करायचे असतील ॲरेमधून तर कोणता सगळ्यात जास्त आहे तर 5, तिथे 5 तुमचा प्रिंट होणार. त्यानंतर मीन कोणता आहे ते काढायचं असेल तर तुम्हाला सिम्पल np.min ॲरेचं तिथे द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे जो पण ॲरेमध्ये सगळ्यात कमी व्हॅल्यूचा एलिमेंट असेल तो तिथे तुम्हाला आउटपुटमध्ये प्रिंट होणार. तर असे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन जे असतात ते आपण NumPy या लायब्ररीमध्ये यूज करत असतो. तर चांगल्यापैकी मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी ही लायब्ररी आपण यूज करतो. त्याच्यानंतर दुसरी लायब्ररी आहे ती पॅन्डाज. तर ही कशासाठी यूज होते तर
ही जी दुसरी इम्पॉर्टंट लायब्ररीज आहे तर ही प्रोव्हाइड्स डेटा फ्रेम स्ट्रक्चर. तर ही काय करते, आपल्याला एक डेटा फ्रेमचं स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. जसं की एक्सेल वगैरे तुम्ही बघता ना, एक्सेलमध्ये कसे कॉलम वगैरे असतात, तर तशा फॉर्मॅटमध्ये, एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही एक स्ट्रक्चर देत असते डेटाचं. त्याच्यानंतर यूज फॉर डेटा मॅन्युप्युलेशनचं, तुमचा जो पण डेटा असेल त्याचं मॅन्युप्युलेशन आणि क्लीन करण्यासाठी आपण या लायब्ररीचा यूज करत असतो. मोस्ट इम्पॉर्टंट लायब्ररी फॉर डेटा प्री प्रोसेसिंग. तुमचा डेटा प्री प्रोसेसिंग जी फेज असते तुमच्या डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकलची, तर त्याच्यामध्ये या लायब्ररीचा आपण यूज करतो जेव्हा पण आपण पायथॉन ही लँग्वेज तिथे प्रोसेस करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण या कमांडने त्याला इम्पोर्ट करत असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करतो, क्रिएट डेटा फ्रेम, एक डेटा फ्रेम आपण तिथे क्रिएट करत असतो. मग डेटा यामध्ये आपण काही नेम झाले समजा, त्यानंतर एज झाले, त्यानंतर मार्क्स झाले, तर असं एक डेटा फ्रेम आपण क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये ॲरेमध्ये काही व्हॅल्यूज आपण स्टोअर करत असतो. जसं की नेममध्ये आपण काही नेम्स स्टोअर केले, त्यानंतर एजमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या एजेस आपण इथे स्टोअर केल्या आणि त्यांना किती मार्क्स पडले ते आपण इथे स्टोअर केले. तर अशा प्रकारे आपण त्याला इथे डिफाईन करतो आणि त्यानंतर प्रिंट करतो. तर आपल्याला आउटपुटमध्ये याचं एक स्ट्रक्चर दिसेल. त्याच्यानंतरची लायब्ररी येते मॅटप्लॉटलिब. तर ही काय करते की यूज फॉर क्रिएटिंग व्हिज्युअलायझेशन्स आणि प्लॉट्स. तर ही चांगल्यापैकी व्हिज्युअलायझेशनसाठी आपण यूज करत असतो. त्यामध्ये तुम्हाला प्लॉट, लाईन चार्ट्स किंवा हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट, तर अशा प्रकारे हे बार चार्ट किंवा असे प्लॉट्स जे असतात ते व्हिज्युअलाइज करून देते आपल्याला. तर चांगल्यापैकी मोस्ट बेसिक व्हिज्युअलायझेशन लायब्ररी इन पायथॉन. पायथॉनमधली ही बेसिक लायब्ररी आहे जी व्हिज्युअलायझेशनमध्ये आपल्याला यूज करतो आपण. तर त्याच्यामध्ये हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बार चार्ट आपण इथे जर करायचा असला, आपल्याला शो करायचा असला, तर आपण त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स देत असतो, मार्क्स देत असतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो आणि त्याला प्रिंट करण्यासाठी आपण plt.bar असं कमांड त्याला वापरत असतो. तर तिथे आपण सब्जेक्ट आणि मार्क डिफाईन करणार आणि नंतर शो करणार. तर हे झालं त्याचं सिम्पल एक्झाम्पल. तर अशा प्रकारे या झाल्या. त्यानंतर चौथी लायब्ररी येते सीबॉन. तर सीबॉन ही लायब्ररी पायथॉनमध्ये आपण बघतो की बिल्ट ऑन टॉप ऑफ मॅटप्लॉटलिब. तुमची जी पण मॅटप्लॉटलिब जी लायब्ररी आहे त्याच्या टॉपवरती ही बिल्ड झालेली आहे. त्याच्यामध्ये क्रिएट्स मोअर ब्युटिफुल अँड स्टॅटिस्टिकल व्हिज्युअलायझेशन. तर ही थोडीशी जास्त चांगल्यापैकी आपल्याला डेटा व्हिज्युअलाइज करून देते. त्याच्यासाठी ही सीबॉन लायब्ररी आपण वापरत असतो आणि ही मॅटप्लॉटलिबपेक्षा थोडीशी इझी आहे. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आपण इम्पोर्ट करतो सीबॉन लायब्ररीज ॲज SNS. त्याच्यानंतर इम्पोर्ट करतो पांडाज. त्याच्यामध्ये आपण काय करतो की एक बिल्ट इन डेटा सेट जो आहे तो लोड करतो सगळ्यात आधी. समजा आपल्याकडे इथे हा डेटा सेट आहे इरिस. त्याच्यानंतर डेटा सेट लोड केल्यानंतर आपण त्या डेटा सेटवरती काही ऑपरेशन परफॉर्म करत असतो. जसं की इथे झालं आपल्याला स्कॅटर प्लॉट जर तिथे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा असेल तर तिथे आपण या कमांडचा यूज करून तिथे त्या डेटा सेटवरती ऑपरेशन परफॉर्म करत असतो. त्याच्यानंतरची लायब्ररी आहे आपली स्कायकिट-लर्न. तर या लायब्ररीचा आपण यूज का करत असतो तर मोस्ट पॉप्युलर लायब्ररी फॉर मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगमध्ये ही सगळ्यात पॉप्युलर लायब्ररी आहे. त्याच्यानंतर कंटेंट्स अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन, रिग्रेशन अँड क्लस्टरिंग. तर क्लासिफिकेशनसाठी, रिग्रेशनसाठी आणि क्लस्टरिंगसाठी आपण या लायब्ररीचा यूज करत असतो. टूल्स फॉर मॉडर्न इव्हॅल्युएशन आणि प्री प्रोसेसिंग. तर प्री प्रोसेसिंग आणि मॉडेल इव्हॅल्युएशनसाठी पण आपण या लायब्ररीचा यूज करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे हे सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण ती लायब्ररी डिफाईन करणार. त्याच्यामध्ये आपण लिनियर रिग्रेशन वापरत आहोत तर ते डिफाईन करणार इथे आणि त्याच्यावरती ट्रेन, टेस्ट, स्प्लिट आपण हे परफॉर्म करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण मॉडेल बिल्ड करणार. त्याच्यामध्ये आपण लिनियर रिग्रेशन घेणार आणि एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन हे दोन फंक्शन तिथे देणार. त्याच्यानंतर प्रेडिक्ट करणार आपण जे पण आपल्याला प्रेडिक्शन करायचं असेल तिथे आपण त्याला डिफाईन करणार. तर अशा प्रकारे हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर लास्टची लायब्ररी येते स्कायपाय. तर याच्यामध्ये काय करतो आपण यूज फॉर सायंटिफिक आणि स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग. तर सायंटिफिक आणि स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंगसाठी आपल्याला ही यूज केली जाते. त्यानंतर कंटेन्स फंक्शन्स फॉर स्टॅटिस्टिक ऑप्टिमायझेशन आणि सिग्नल प्रोसेसिंग. तर याच्यामध्ये ही यूज केली जाते आणि याचे फंक्शन्स जे असतात ते कंटेन करतील. त्याच्यानंतर बिल्ट ऑन टॉप ऑफ नमपाय. तर नमपाय जी लायब्ररी आहे त्याच्या टॉपवरती ही बिल्ड झालेली आहे. तर याचं
सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे टी टेस्ट जे आहे तुमचं ते कॅल्क्युलेट करण्यासाठी या लायब्ररीचा आपण यूज करतो. तर त्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही बघू शकता की 2 डेटा सेट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आपण असाइन केलेले आहेत. तर त्याच्यावरती टी टेस्ट आपल्याला परफॉर्म करायची असेल तर ही कमांड आपण देऊन तिथे व्हॅल्यूज प्रिंट करत असतो. तर अशा प्रकारे या ज्या पायथॉनच्या इसेन्शियल लायब्ररीज आहेत या तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत विथ एक्झाम्पल. जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला तर PYQमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतरचा तिसरा पॉईंट येतो आपला डेटा प्री प्रोसेसिंग. आता डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये आपल्याला 4 टोटल तिथे हे बघायचे आहेत, त्याचे जे मेथड्स आहेत त्या बघायच्या आहेत. तर या मेथड्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात सेपरेटली. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर म्हणून हे तुम्हाला डिटेलमध्ये मी काढलेलं आहे याचे सगळं एक्सप्लेनेशन, तर विथ एक्झाम्पल. तर तुम्ही हे तिथे रेफर करू शकता लिहिण्यासाठी. तर हे पण बघून घेऊयात 1 बाय 1 कोणकोणत्या मेथड्स आहेत. तर सगळ्यात पहिली मेथड येते आपली रिमूव्हिंग डुप्लिकेट्स. तर डेटा प्री प्रोसेसिंगची जेव्हा स्टेप येते, फेज येते, तेव्हा आपण सगळ्यात पहिलं काम करत असतो की त्याच्यामध्ये जे पण डुप्लिकेट्स असतात डेटाचे ते आपण रिमूव्ह करत असतो. तर रिमूव्हिंग डुप्लिकेट्स म्हणजेच काय की रिमूव्हिंग डुप्लिकेट्स मीन्स आयडेंटिफाईंग अँड डिलीटिंग रिपीटेड रेकॉर्ड्स दॅट अपियर्स मोर्स दॅन वन्स इन डेटा सेट. तुमचा एखादा जर डेटा सेट असेल आणि त्याच्यामध्ये काही डेटा किंवा रिपीटेड झालेला जे रेकॉर्ड्स असतात, ते जे रेकॉर्ड असतात ते डुप्लिकेट नाही झाले पाहिजेत, तिथे मल्टिपल टाइम्स ऑकर नाही झाली पाहिजेत, म्हणून आपण त्याला रिमूव्ह करत असतो. तर त्याच्यासाठी आपण ही जी स्टेप आहे ती फॉलो करत असतो. तर ही स्टेप एवढी इम्पॉर्टंट काय आहे आणि याच्यामध्ये काय केलं जातं? तर सगळ्यात पहिले काय करतो आपण की डुप्लिकेट्स कॉज इनकरेक्ट ॲनालिसिस रिझल्ट. आता तुमचे जे पण डुप्लिकेट्स असतील डेटा सेटमध्ये त्याच्यावरती जर आपण मॉडेल ट्रेन केला तर त्याच्यामधून काही आपल्याला इनकरेक्ट इन्फॉर्मेशन भेटू शकते किंवा तुमचं जे ॲनालिसिस असेल ते इनकरेक्ट पण येऊ शकतं, म्हणून आपण डुप्लिकेट्सला रिमूव्ह करतो. आता एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर इफ सेम सेल्स इज रेकॉर्डेड ट्वाईस टोटल रेव्हेन्यू विल बी रॉंग. तर तुम्ही बघू शकता की एखादा सेल जर तिथे रिपीट झाला आहे तर त्याचा जो रेव्हेन्यू असेल तो एखाद्या वेळेस टोटल रेव्हेन्यू तो रॉंग येऊ शकतो, म्हणून आपण तिथे डुप्लिकेट जे असतात ते रिमूव्ह करत असतो. त्याच्यानंतर वेस्ट स्टोरेज फेस. तुमचं जे पण स्टोरेजचं पेस असेल ते वेस्ट होतं इथे. त्याच्यानंतर लीड्स टू रॉंग प्रेडिक्शन इन मशीन लर्निंग मॉडेल. तुमचे मशीन लर्निंग मॉडेल जे असतात त्याच्यामध्ये रॉंग प्रेडिक्शन करण्यामध्ये पण हे होऊ शकतं. त्याच्यानंतर मेक्स डेटा रिलायबल आणि इनॲक्युरेट. तर तुमचा जो डेटा असेल तो इनॲक्युरेट पण करू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला हे डुप्लिकेट्स व्हॅल्यूज ज्या असतात त्या रिमूव्ह कराव्या लागतात. त्याच्यानंतर मेथड्स टू आयडेंटिफाय डुप्लिकेट्स. आता डुप्लिकेट्स आयडेंटिफाय करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत आणि त्या आपण कसं ओळखतो तर ते पण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले काय करतो आपण सेम व्हॅल्यूज इन ऑल कॉलम्स. तुमचे जे पण कॉलम्स असतील त्याच्यामध्ये जर सेम व्हॅल्यूज असतील तर त्याचं चेक करतो आपण. त्याच्यानंतर सेम आयडीज ऑर प्रायमरी कीज. त्यानंतर ID बघतो आपण, त्यानंतर प्रायमरी कीज आपण चेक करत असतो तिथे सेम तर नाही. सेम नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर. तुमचा जो पण कॉन्टॅक्ट नंबर किंवा नाव असतील तर ते पण आपण चेक करत असतो कुठे डुप्लिकेट तर नाही झाले. त्याच्यानंतर यूज सॉर्टिंग टू ब्रिंग डुप्लिकेट्स टुगेदर. त्याच्यानंतर आपण सॉर्टिंग करत असतो त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट्स ओळखण्यासाठी. तर अशा प्रकारे काही मेथड्स आहेत. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एक सिम्पल एक्झाम्पल आहे. ते तुम्हाला सगळ्यात पहिले एक डेटा सेट दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही नेम्स, एज आणि मार्क्स दिलेले आहेत आणि सगळ्यात पहिले ID. तर याच्यामध्ये काही नाम्स आहेत, नेम्स आहेत, ते रिपीट झालेले आहे किंवा डुप्लिकेट झालेले आहे. जसं की राम इथे 2 वेळा डुप्लिकेट झालेला आहे आणि प्रिया हे 2 वेळा इथे डुप्लिकेट झालेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या व्हॅल्यूज जरी बघितल्या तुम्ही तर त्या पण रिपीट झालेल्या आहेत जशाच्या तशा. तर याचं आपलं डुप्लिकेट रिमूव्ह करायचं आहे. तर रिमूव्ह केल्यानंतर आपण इथे बघतो की फाइंड करण्यासाठी आपण नाव, त्याच्यानंतर एज, मार्क्समध्ये बघतो की हे सेम रिपीट झालेलं आहे. तर आपल्याला हे रिमूव्ह करायचं आहे. तर रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं की आपल्याला फक्त 3 IDs दिसणार आणि जे पण रिपीटेड झालेले नाव होते ते रिमूव्ह होणार. तर त्याच्या जागी फक्त एक रो इथे येईल. तर अशा प्रकारे हे सिम्पल एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. त्याच्यानंतरची मेथड येते इथे डेटा प्री प्रोसेसिंगची ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेटा. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेटामध्ये काय करत असतो आपण ट्रान्सफॉर्म करत असतो डेटाला एका फॉर्मॅटमधून ते दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. तुमचा जो पण रॉ डेटा असतो
तो रॉ डेटा आपण घेतो आणि त्याच्यामधून आपण क्लिनिंग वगैरे झाली, तुमची डुप्लिकेट वगैरे रिमूव्ह केले, त्याच्यानंतर जो पण रॉ डेटा असतो तो आपण एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये, एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आपण तिथे कन्वर्ट करत असतो. त्यालाच आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन असं बोलत असतो. तर याच्यामध्ये डेटा ट्रान्सफॉर्मेशनची नीड काय पडली आपल्याला, तर याच्यामध्ये काय करतो आपण, रॉ डेटा इज ऑप्टेन इन डिफरंट स्केल्स अँड फॉर्मॅट्स. तर तुम्ही जो पण डेटा कलेक्ट केलेला असतो तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग मॉडेल्स वर्क्स बेटर विथ नॉर्मलाइज अँड कन्सिस्टंट डेटा. तुमचे जे पण मशीन लर्निंग मॉडेल्स असतात ते चांगल्या फॉर्मॅटच्या डेटावरती किंवा कन्सिस्टंट डेटावरती ते वर्क करत असतात. तर तुम्हाला डेटा हा चांगल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर तुम्ही जेव्हा पण डेटाला कलेक्ट करता तेव्हा तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो, तर म्हणून आपल्याला डेटा ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. तर याच्यामध्ये हा काय करतो की हेल्प्स इन रिमूव्हिंग इनकन्सिस्टन्सी. तुमच्या जे पण इनकन्सिस्टंट व्हॅल्यू असतील त्याला रिमूव्ह करायला हेल्प करतं. त्यानंतर मेक्स डेटा कम्पॅरेबल अक्रॉस डिफरंट ॲट्रिब्यूट्स. तर कम्पॅरिझनसाठी पण आपण याला वापरू शकतो. तर अशा प्रकारे याचा नीड आहे. त्याच्यानंतर मेथड्स काय काय आहेत डेटा ट्रान्सफॉर्मेशनच्या, तर इथे मी सिम्पल मेथड्स दिलेले आहेत. त्यानंतर त्याचं पर्पज काय आहे आणि एक्झाम्पल काय आहे. तर सगळ्यात पहिले येतं नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनमध्ये काय करतो आपण, डेटा जो असेल तुमचा त्याला ट्रान्सफर करतो 0 to 1च्या फॉर्मॅटमध्ये. जसं की तुमचं एज आणि सॅलरी असेल त्याला 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करत असतो. त्यानंतर स्टँडर्डायझेशनमध्ये काय करतो आपण, मीन हा 0 आणि स्टँडर्ड डेविएशन 1च्या रेंजमध्ये आपण तिथे अरेंज करत असतो. त्याच्यामध्ये हाईट आणि वेट तुम्ही बघू शकता, त्याचा मीन वगैरे काढत असतो आपण. त्याच्यानंतर फंक्शन आणि मॅपिंग. याच्यामध्ये काय करतो, काही मॅथमॅटिकल फंक्शन असतात ते आपण इथे अप्लाय करत असतो. जसं की इन्कमचे जर आपल्याला नॉर्मलाइज करायचं असेल किंवा ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर आपण त्याचा लॉग काढत असतो. त्याच्यानंतर ॲग्रिगेशनमध्ये काय करतो की समराइज डेटा. आता तुमचा जर डेलीच्या बेसिसवरती डेटा असेल तर त्याला आपण मंथच्या बेसिसवरती कन्वर्ट करतो, समराइज करतो आपण त्याला. त्याच्यानंतर जनरलायझेशन करतो. तर जनरलायझेशनमध्ये काय करतो की लो असेल तर हाय लेवलवरती आपण त्याला घेऊन जातो. जसं की सिटीचा डेटा असेल तर त्याला कंट्री लेवलच्या बेसिसवर आपण त्याला घेऊन जातो. तर अशा प्रकारे त्याच्यानंतरची आहे एन्कोडिंग. एन्कोडिंगमध्ये काय करतो आपण, तुमचा जो पण टेक्स्ट असेल त्याला नंबरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. जसं की मेल असेल तर त्याला 0, फिमेल असेल तर त्याला 1. तर अशा प्रकारे या ज्या सगळ्या मेथड्स आहेत तुमच्या एका फॉर्मॅटमधून ते दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये डेटाला कन्वर्ट करण्यासाठी. तर या सगळ्या मेथड जर तुम्हाला विचारल्या तर 1 by 1 हे सगळं तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. तर डेटा ट्रान्सफॉर्मेशनचं एक एक्झाम्पल आहे इथे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक डेटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सगळे व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की नेम बरोबर दिलेले तुम्हाला. जेंडरमध्ये तुम्ही बघू शकता मेल, फिमेल आणि मेल. त्याच्यानंतर एजमध्ये बघू शकता 25, 30 आणि 35 आणि सॅलरीज इथे दिलेले आहेत. तर तुम्हाला या डेटाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही खाली बघू शकता की ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये त्याला क्रिएट केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले येतात तुमचे नेम्स, त्यानंतर जेंडर. जेंडरमध्ये तुम्ही बघू शकता की इथे काय केलेलं आहे आपण, मेल आणि फिमेलला 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजेच एन्कोडिंग केलेली आहे. ही जी स्टेप आहे इथे एन्कोडिंग केलेली आहे. मेलला आपण 0ने डिनोट केलेलं आहे आणि फिमेलला 1नी. त्याच्यानंतर एजेसचं बघायचं झालं तर एजला काय केलं आहे आपण, नॉर्मलाइज केलेलं आहे. नॉर्मलाइज म्हणजे 0 ते 1च्या या स्केलमध्ये आपण त्याला शो केलेलं आहे तुमच्या एजला. तर इथे तुम्ही बघू शकता की 25, 30 आणि 35ला आपण 0 ते 1च्या रेंजमध्ये अरेंज केलेलं आहे. त्यानंतर सॅलरी जर बघायची झाली तर इथे खूप मोठ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिसतात. तर त्याला आपण काय केलेलं आहे की इथे आपण लॉगचा यूज करून त्याला फंक्शन किंवा मॅपिंग याचा यूज करून तिथे आपण त्याला डिक्रीज केलेलं आहे त्या व्हॅल्यूजला. तर तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपण एका खूप मोठ्या फॉर्मॅटच्या डेटाला एका चांगल्या नॉर्मलाइज फॉर्मॅटमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजेच ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही सिम्पल एक्झाम्पल तिथे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतरची स्टेप येते आपली तिसरी, म्हणजेच रिप्लेसिंग व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्या की तुम्हाला जे पण इनकरेक्ट इन्फॉर्मेशन असेल त्याला आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर इनकन्सिस्टंट आणि अनवॉन्टेड व्हॅल्यूज ज्या आहेत त्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याला रिप्लेस करायचं आहे विथ करेक्ट आणि ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूजसोबत. आता तुमच्या डेटामध्ये काही इनकन्सिस्टंट किंवा इनकरेक्ट व्हॅल्यूज असतात, कधी कधी फिल करताना त्या इनकरेक्ट राहतात.
तर त्याला तुम्हाला करेक्ट करायचं आहे. तर का करेक्ट करायचं आहे आणि याचं नीड काय आहे ते बघून घेऊयात. तर नीड काय आहे, तर डेटा कलेक्टेड फ्रॉम मल्टिपल सोर्सेस. आता डेटा तुम्ही मल्टिपल सोर्सेसपासून कलेक्ट करत असता, त्याच्यामध्ये डिफरंट फॉर्मॅट्स व्हॅल्यूज राहतात. त्याच्यानंतर ह्युमन एरर्स कॉज रॉंग एंट्रीज इन डेटा. तर कशामुळे होते हे, की तुमचे जे पण ह्युमन्सचे एरर्स राहतात, जसं की तुम्ही कलेक्ट करत असता डेटा तेव्हा तुम्हाला काहीतरी व्हॅल्यूज ज्या असतात त्या तुम्ही इनकरेक्ट लिहून देता किंवा काहीतरी त्याच्यामध्ये इनकन्सिस्टंट होऊन जातं. सम व्हॅल्यूज आर ओल्ड अँड एक्सपायर्ड ऑर इरेलिव्हंट. त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज या ओल्ड राहतात किंवा एक्सपायर झालेल्या राहतात किंवा इरिलेव्हंट राहतात डेटाच्या. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर इनकरेक्ट व्हॅल्यूज लीड्स टू रॉंग ॲनालिसिस अँड प्रेडिक्शन. तुमच्या ज्या पण या इनकरेक्ट व्हॅल्यूज असतात त्याच्यामुळे तुमचं जे पण ॲनालिसिस असेल ते एखाद्या वेळेस रॉंग होऊ शकतं. म्हणून आपण याला रिप्लेस करत असतो करेक्ट व्हॅल्यूजसोबत. तर याच्या मेथड्स काय काय आहेत रिप्लेसिंग व्हॅल्यूजच्या, तर त्या बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिली रिप्लेस विथ कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता इथे तुम्हाला त्या ज्या इनकरेक्ट व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला एखाद्या कॉन्स्टंट व्हॅल्यूसोबत तिथे रिप्लेस करायच्या आहेत. जसं की रिप्लेस रॉंग व्हॅल्यू विथ अ फिक्स कॉन्स्टंट. तुमच्या ज्या पण रॉंग व्हॅल्यूज असतील त्या एका फिक्स कॉन्स्टंटसोबत तिथे रिप्लेस करायच्या आहेत. एक्झाम्पल बघायचं झालं तर रिप्लेस ऑल निगेटिव्ह एजेस विथ 0. निगेटिव्ह एजेसचा तर काही एजेस कधी निगेटिव्ह नसता म्हणून तिथे तुम्हाला ते रिप्लेस करायचं आहे 0सोबत. 0 हा एक कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर रिप्लेस विथ मीन, मेडियन आणि मोड. तर तुमच्या ज्या पण इनकरेक्ट व्हॅल्यूज असतील त्या तुम्हाला मीन, मेडियन आणि मोडसोबत तिथे रिप्लेस करायच्या आहेत. रिप्लेस रॉंग व्हॅल्यूज विथ स्टॅटिस्टिकल मेजर्स. तर रिप्लेस एक्स्ट्रीम सॅलरी विथ मीन सॅलरी. तर तुमच्या डेटा सेटमध्ये जर सॅलरी ही खूप एक्स्ट्रीम आहे, खूप जास्त व्हॅल्यूज आहे, तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे कशासोबत, तर तुम्हाला त्या ज्या सॅलरीची व्हॅल्यू आहे त्याचा मीन काढायचा आहे आणि जो पण मीन येईल त्याच्यासोबत त्याला रिप्लेस करायचा आहे. त्याच्यानंतर रिप्लेस विथ प्रिव्हियस ऑर नेक्स्ट व्हॅल्यू. तिथे जर काही व्हॅल्यू जर मिसिंग असेल तुमच्या डेटामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या जवळची व्हॅल्यू बघायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला तिथे रिप्लेस करायचं आहे. इन टाईम सिरीज रिप्लेसिंग मिसिंग डेज सेल्स विथ प्रिव्हियस डेज सेल्स. तुमच्यात जर काही सेल्स जर मिसिंग असेल तर तुम्हाला टाईम सिरीजमध्ये बघायचं आहे की मागच्या जे सेल्स असेल त्या सेल्ससोबत तुम्हाला तिथे रिप्लेस करायचं आहे. तर अशा 3 मेथड्स आहेत या रिप्लेसिंग व्हॅल्यूजच्या ज्या तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर एक सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला काहीतरी रिप्लेस व्हॅल्यूज करायच्या आहेत. सगळ्यात पहिले हा डेटा दिलेला आहे, तिथे जेंडर, एजेस आणि सिटी दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की एज तुम्हाला इथे -5 मध्ये दिसत आहे. मुंबई जे आहेत हे तिन्ही पण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिसत आहे. इथे स्मॉल आहे, याचं कॅपिटल पहिलं अक्षर कॅपिटल आहे, त्यानंतर हे सगळे कॅपिटल आहेत, पुणे आहे. तर याला तुम्हाला चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, तर रिप्लेस करायचं आहे चांगल्यापैकी. आणि जेंडरमध्ये पण तुम्ही बघू शकता इथे फक्त एम दिलेलं आहे, इथे स्मॉल एफ, त्यानंतर मेल आणि फिमेल हे सगळं वेगवेगळ्या याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला याला चांगल्या व्हॅल्यूजमध्ये रिप्लेस करायचं आहे. तर खाली तुम्ही बघू शकता की रिप्लेस केल्यानंतर इथे चांगल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा दिसून येतो. तर इथे बघायचं झालं तर जेंडरमध्ये काय केलं आहे की मेल, फिमेल याला अरेंज केलेलं आहे एकाच फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर एजेसला काय केलेलं आहे की इथे तुम्ही प्रिव्हियस किंवा नेक्स्ट व्हॅल्यूज इथे तुम्ही घेतलेली आहे. तर -5च्या जागी तुम्ही इथे 25 घेतलेली आहे, म्हणजे आधीची व्हॅल्यू घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही सिटीमध्ये पण बघू शकता की इथे अरेंज केलं आहे आपण चांगल्या फॉर्मॅटमध्ये. तर असं रिप्लेस करू शकता तुम्ही मागच्या किंवा पुढच्या व्हॅल्यूजवरून किंवा त्याचा मीन काढून किंवा मोड काढून किंवा मीडियन काढून. तर अशा प्रकारे रिप्लेस करायचे आहेत तुम्हाला व्हॅल्यूज. त्याच्यानंतरची जी चौथी स्टेप आहे आपली हँडलिंग मिसिंग डेटा. तर ही चौथी मेथड आहे. तर डेटा प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला हँडल करायचे आहेत काही मिसिंग डेटाला. तर मिसिंग डेटा मीन्स व्हॅल्यूज दॅट आर अब्सेंट ऑर नॉट रेकॉर्डेड इन डेटा सेट. जर तुमचा एखादा डेटा सेट असेल त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज जर अब्सेंट असेल किंवा रेकॉर्डच केलेला नसेल आधीपासून, तर त्या व्हॅल्यूजला तुम्हाला कसं हँडल करायचं आहे ते या फेजमध्ये तुम्हाला बघायचं आहे. तर व्हाय डज मिसिंग डेटा ऑकर. तर मिसिंग डेटा ऑकर का होतो, तर ह्युमन एरर व्हाईल एंटरिंग डेटा मॅन्युअली. तुम्ही जेव्हा मॅन्युअली एंटर करत असता डेटाला तेव्हा काही आपल्याकडून एरर होऊ शकता, म्हणून तिथे मिसिंग व्हॅल्यूज होऊ शकता. त्यानंतर डेटा नॉट कलेक्टेड ॲट सेम ऑफ एंट्री. तिथे कधी तुमचा डेटा कलेक्ट नसतो होत. त्यानंतर सिस्टीम फेल्युअर्स ड्युरिंग डेटा कलेक्शन. तुम्ही जे पण डेटा कलेक्ट करत राहतात तेव्हा
एखाद्या वेळेस सिस्टीम फेल्युअर झाली तर तो डेटा मिसिंग राहतो तिथे. त्यानंतर रिस्पॉन्डेंट्स स्किपिंग क्वेश्चन्स इन सर्व्हेज. तर कधी कधी तुम्ही जर सर्वेला गेला एखाद्या आणि पुढच्याने कधी कधी काही क्वेश्चन स्किप केले तर तो डेटा पण तिथे मिसिंग राहतो. त्यानंतर डेटा लॉस्ट ड्युरिंग ट्रान्सफर फ्रॉम वन सिस्टीम टू अनादर सिस्टीम. तुम्ही जेव्हा पण डेटा वन सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर करत असतात त्याच्यामध्ये पण कधी कधी काही व्हॅल्यूज लॉस्ट होऊ शकतात, मिस होऊ शकतात. तर अशा प्रकारे डेटा मिस होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत याच्या हँडल करण्यासाठी. तर सगळ्यात पहिली मेथड आहे ती डिलीट रेकॉर्ड. तुमचे जे पण रोज वगैरे असतात तिथून काय करायचे की काही खूप कमी जर व्हॅल्यू मिसिंग असेल तर तिथून काही रोज रिमूव्ह करून टाकायचे, डायरेक्ट डिलीट करून टाकायचे. त्याच्यानंतर फिल विथ मीन. आता जर तिथे जर काही कॉलम्समध्ये जर तुम्हाला मिसिंग डेटा जर दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलमचा पूर्ण मीन काढायचा आहे आणि जो पण मीन येईल त्याच्यासोबत तुम्हाला ॲव्हरेज मीन सोबत तिथे रिप्लेस करायचं आहे. तसंच मीडियम आणि मोडचं पण तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलमचे मीडियम आणि मोड फाइंड करायचे आहे आणि त्यांच्यासोबत तिथे रिप्लेस करायचं आहे. त्यानंतर फिल विथ कॉन्स्टंट. आता काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज लाईक 0 आणि अननोन याच्यासोबत तुम्ही तिथे रिप्लेस करू शकता. त्यानंतर फॉरवर्ड फिल म्हणजेच काय की तुम्ही प्रिव्हियस रो व्हॅल्यू जी असेल तुमची त्याच्यासोबत तुम्ही तिथे रिप्लेस करू शकता. आणि बॅकवर्ड फील्डमध्ये काय करता की तुमचे जे पण नेक्स्ट रो व्हॅल्यू राहते त्याच्यासोबत तुम्ही रिप्लेस करू शकता. आणि ML प्रेडिक्शनमध्ये यूज मशीन लर्निंग मॉडेल टू प्रेडिक्ट अँड फिलिंग मिसिंग व्हॅल्यू. इथे तुम्ही मशीन लर्निंग मॉडेलचा यूज करत असता प्रेडिक्ट करण्यासाठी ती व्हॅल्यू. तर अशा काही मेथड्स आहेत सिंपल रिप्लेस करण्यासाठी किंवा हँडल करण्यासाठी मिसिंग डेटाला. त्याच्यानंतर इथे सिंपल एक्झाम्पल बघायचं झालं तर या डेटा सेटमध्ये तुम्ही बघू शकता की इथली व्हॅल्यू किंवा इथली व्हॅल्यू किंवा इथली व्हॅल्यू मिस आहे. तर आपण ही हँडल करू शकतो या सगळ्या मेथडचा यूज करून. तर तुम्ही बघू शकता की खाली आपण हँडल केलेली आहे का, तर मेथडचा यूज करून आपण इथे केलेली आहे. तर सगळ्यात पहिले एजमधली जी इथली व्हॅल्यू आहे ती कशी काढली आपण, न्यूमेरिकल आणि नॉर्मल या मेथडचा यूज करून आपण काय केलं की एजचा जो कॉलम आहे पूर्ण त्याचा मीन फाइंड केला आहे आणि ॲव्हरेज मीन 28 आला म्हणून 28ने आपण इथे रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर सॅलरीमध्ये इथे एक व्हॅल्यू मिसिंग आहे. तर आपण इथे काय केलं, इथे आपण न्यूमेरिकल आणि आउटलायरचा यूज करून काय केलं की ती त्याचा मीडियन काढला, या सगळ्याचा मीडियन काढला, तो आला 65,000 आणि त्याच्यासोबत आपण इथे रिप्लेस केलं त्या व्हॅल्यूला. त्याच्यानंतर काय केलं, सिटीजमध्ये इथे एक सिटी मिसिंग होती तर ती आपल्याला फिल करण्यासाठी काय केलं आपण, तिथे त्या कॉलमचा मोड काढला आणि मोड काढून आपण मुंबई या सिटीसोबत तिथे रिप्लेस केलं. तर याच्यामध्ये आपण कॅटेगोरिकल जे तुमचं मेथड आहे ती यूज केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सिंपल तुम्ही इथे मिसिंग व्हॅल्यूज हँडल केलेले आहेत. तर हे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे जर विचारलं तर. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ॲनालिटिक्स. तर याच्यामध्ये आपण हे जे टाईप्स आहेत 4 सगळे टाईप्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये कवर केले होते पण एकदा परत इथे कवर करूयात. तर ॲनालिटिक्स इन बिग डेटा रेफर्स टू डिफरंट वेज ऑफ ॲनालायझिंग डेटा टू गेट इनसाईट अँड मेक डिसिजन्स. आता तुम्ही ॲनालिटिक्स म्हटल्यावर काहीतरी ॲनालिसिस करतो आपण डेटाचं आणि त्याच्यापासून आपल्याला जे पण ट्रेंड्स वगैरे डिसिजन वगैरे घ्यायचे असतील ते फाइंड करत असतो. तर याचे 4 टेक्निक्स आहेत किंवा 4 टाईप्स आहेत ॲनालिटिक्सचे. तर ते 1 बाय 1 आपण इथे बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला टाईप येतो डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. तर याच्यामध्ये काय करत असतो आपण, डिस्क्राईब व्हॉट हॅपन इन द पास्ट युजिंग हिस्टोरिकल डेटा. आता हिस्टोरिकल डेटाचा आपण यूज करून काही पास्टमध्ये काही घडलं आहे का, व्हॉट हॅपन आपण इथे डिस्क्राईब करत असतो. तर हा जो टाईप आहे याच्यामध्ये आपण काय करत असतो की काय घडलं आहे डेटामध्ये त्याचा आपण शोध लावत असतो. तर याच्यामध्ये आपण टेक्निक्स कोणकोणत्या यूज करतो, तर सगळ्यात पहिले समरी स्टॅटिस्टिक आपण इथे यूज करतो, समराईज करतो सगळ्याला. त्याच्यानंतर रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड आपण इथे वापरत असतो. त्याच्यानंतर टूल्स कोणकोणते यूज करतो, तर टॅब्ल्यू झालं, पॉवर BI झालं, त्यानंतर एक्सेल झालं. तर या टूल्सचा आपण या ॲनालिटिक्समध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर मंथली सेल्स रिपोर्ट शोविंग टोटल रेव्हेन्यू लास्ट इयर. याच्यामध्ये आपण रिपोर्टचा यूज करत आहोत तुमचे जे पण मंथली सेल आहे त्याचा दाखवण्यासाठी आणि टोटल रेव्हेन्यू काय आहे तुमचे लास्ट इयरचे ते शो करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा टाईप येतो डायग्नोस्टिक ॲनालिसिस. तर याच्यामध्ये काय करतो आपण, एक्सप्लेन व्हाय समथिंग हॅपन. तर तुमच्या डेटासोबत का काहीतरी घडत आहे तर हे फाइंड करण्यासाठी, रिलेशनशिप फाइंड करण्यासाठी आपण या ॲनालिटिक मेथडचा यूज करत असतो. व्हाय डिड इट हॅपन, त्याच्यामध्ये काय होत आहे
आणि का होत आहे ते फाइंड करण्यासाठी आपण इथे या टेक्निकचा यूज करतो. तर याच्यामध्ये काय काय टेक्निक्स आहेत, तर ड्रिल डाऊन ॲनालिसिस आपण यूज करतो, त्यानंतर कोरिलेशन तिथे यूज करत असतो आणि डेटा मायनिंगचा आपण या टेक्निक्सचा इथे यूज करत असतो. त्यानंतर टूल्स कोणकोणते आहेत, तर SQL, पायथॉन आणि R हे टूल्स आपण इथे यूज करत असतो. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर फाइंडिंग व्हाय सेल्स ड्रॉप इन डिसेंबरमध्ये तुमच्या कंपनीचे सेल्स का ड्रॉप होत आहे, का म्हणजेच बाय ॲनालिझिंग कस्टमर कंप्लेंट्स अँड मार्केट ट्रेंड आणि कस्टमरच्या कंप्लेंट्सवरून तुम्ही ते फाइंड करू शकता. तर चांगल्यापैकी वरचा जो पहिला जो आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस हा काच्याबद्दल सांगतो की का होत आहे सगळं आणि काय होत आहे काय. तर त्याच्यानंतर डायग्नोस्टिक म्हणजे का होत आहे. तर अशा प्रकारे आणि तिसऱ्यामध्ये काय सांगतोय की प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स. आता तिसरं काय आहे, तर प्रेडिक्ट्स व्हॉट्स विल हॅपन. हा प्रेडिक्ट करतो पुढं काय होणार आहे फ्युचर युजिंग स्टॅटिस्टिकल मॉडेल आणि मशीन लर्निंग. आता काही स्टॅटिस्टिकल मॉडेल आणि मशीन लर्निंगचा यूज करून हे सांगतं की फ्युचरमध्ये काही होणार आहे का, ते प्रेडिक्ट करण्यासाठी आपण या ॲनालिटिक्सचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये कोणता क्वेश्चन सॉल्व्ह होतो की व्हॉट विल हॅपन, पुढे काय होणार आहे. तर याच्यामध्ये टेक्निक्स कोणकोणत्या यूज करतो आपण, रिग्रेशन वापरत असतो, त्यानंतर काही डिसिजन ट्रीज एक कन्सेप्ट आहे तो आपण यूज करत असतो. तर हा पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. त्यानंतर मशीन लर्निंग अल्गोरिदम्स पण आपण याच्यामध्ये यूज करत असतो डेटा प्रेडिक्ट करण्यासाठी. त्यानंतर टूल्स कोणकोणते यूज करतो, तर पायथॉनची लायब्ररी स्कायकिट लर्न ही आपण यूज करत असतो. त्यानंतर SAS आणि R आपण इथे यूज करत असतो. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर प्रेडिक्टिंग विच कस्टमर्स विल लिव्ह नेक्स्ट मंथ. तर तुम्ही बघू शकता की कोणकोणते कस्टमर्स लिव्ह करणार आहेत पुढच्या मंथमध्ये. तर याचं प्रेडिक्ट करण्यासाठी आपण इथे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस आपण करत असतो. त्याच्यानंतर येतं पर्स्पेक्टिव्ह ॲनालिसिस. तर याच्यामध्ये काय होतं की रिकमेंड्स व्हॉट ॲक्शन टू टेक टू अचीव डिझायर आउटकम. आता कोणकोणत्या ॲक्शन आपण घ्यायला पाहिजे की आपल्याला चांगला आउटकम भेटेल तिथे. तर हे रेकमेंड करण्यासाठी आपण या ॲनालिटिक्स मेथडचा यूज करत असतो. व्हॉट शुड वी डू म्हणजे तुम्हाला पुढे काय करायला पाहिजे की आपल्याला चांगलं सोल्युशन भेटेल एखाद्या प्रॉब्लेमचं. तर हे आपल्याला या ॲनालिटिक्समधून कळतं. तर याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्निक्स आपण यूज करतो, ऑप्टिमायझेशन, सिम्युलेशन आणि AIचा इथे आपण यूज करत असतो. त्यानंतर टूल्स कोणकोणते, तर IBM, SPSS, त्यानंतर SAS आणि पायथॉनचा यूज करत असतो याच्यामध्ये. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर रिकमेंडिंग विच कस्टमर्स टू टार्गेट विथ डिस्काउंट ऑफर टू प्रिव्हेंट चर्न. तर तुमच्या जो पण लॉस किंवा काही होत असेल तिथे तर त्याचा रिकमेंडेशनसाठी तुम्ही इथे त्याला यूज करत असता. तर तो चांगल्यापैकी रिकमेंड करेल की काही लॉस नाही झाला पाहिजे कस्टमरला. तर त्याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. तर अशा प्रकारे या 4 जे टाईप्स आहेत तुमचे ॲनालिटिक्सचे ॲनालायसिस करण्याचे, तर हे 1 बाय 1 इथे एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो 8वा टॉपिक या युनिटचा, असोसिएशन रूल्स काय राहतात आणि ॲप्रोप्रियोरी अल्गोरिदम काय आहे. तर सगळ्यात पहिले असोसिएशन रूल्स काय राहतात याच्याबद्दल बघून घेऊयात 1 बाय 1. तर सगळ्यात पहिले असोसिएशन रूल्स आर इफ देन स्टेटमेंट. तर हे इफ आणि देनचे स्टेटमेंट राहतात. काही काय करतात ते हेल्प डिस्कवर इंटरेस्टिंग रिलेशनशिप्स अँड पॅटर्न्स बिटवीन व्हेरिएबल्स इन लार्ज डेटासेट. तुमचे जे पण लार्ज डेटासेट राहतात त्याच्यामध्ये काही व्हेरिएबल्स राहतात. तर त्या व्हेरिएबल्समध्ये काही पॅटर्न्स तुम्हाला फाइंड करायचे असेल किंवा काही रिलेशनशिप तिथे फाइंड करायचे असतील तर तुम्ही या इफ आणि देन स्टेटमेंटचा यूज तिथे करत असता. म्हणजेच तुम्ही या असोसिएशन रूल्सचा यूज करत असता तिथे. तर यालाच असोसिएशन रूल्स आपण बोलत असतो इफ देनच्या स्टेटमेंटला. तर याच्यामध्ये तुम्ही क्लासिक एक्झाम्पल बघू शकता याचं की पीपल हू बाय ब्रेड ऑल्सो बाय बटर. तुमचे जे पण कस्टमर असतात ते ब्रेड तर घेत असतात पण ब्रेडसोबत कोणी बटर पण घेत असतात. तर हे फाइंड करण्यासाठी तुम्ही इथे असोसिएशन रूल्सचा यूज करत असता आणि त्यालाच आपण मार्केट बास्केट ॲनालिसिस पण बोलत असतो. तर अशा प्रकारे असोसिएशन रूल्सची ही डेफिनेशन आहे आणि इथे एक सिंपल एक्झाम्पल आहे. तर की टर्म्स इन असोसिएशन रूल्स, याच्यामध्ये काही टर्म्स आहेत त्या बघून घेऊयात 1 बाय 1. तर सगळ्यात पहिली टर्म आहे ती आयटम सेट. आता आयटम सेट काय राहतं असोसिएशन रूल्समध्ये, अ कलेक्शन ऑफ आयटम्स इन ट्रान्झॅक्शन. तर इथे कलेक्शन ऑफ आयटम्स म्हणजेच आयटम सेट आपण त्याला बोलत असतो. जसं की ब्रेड, बटर आणि मिल्क. तर हे काय झालं की तुमचे जे पण आयटम्स असेल त्याचं कलेक्शन आहे, यालाच आपण आयटम सेट असं बोलत असतो. त्याच्यानंतर दुसरं येतं सपोर्ट. आता सपोर्ट काय राहतं, टेल्स हाऊ फ्रिक्वेंटली अँड आयटम सेट अपियर्स इन डेटा सेट. आता तुमचा जो पण
आयटम सेट असेल किंवा काही आयटम्स असतील तुम्ही घेतलेले, तर ते किती फ्रिक्वेंटली तिथे ऑकर झालेले आहेत डेटा सेटमधून ते तुम्हाला सपोर्ट इथे सांगत असतं. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे की सपोर्ट ए जर असेल तुमच्याकडे, तुम्हाला जर एचा सपोर्ट काढायचा असेल तर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स कंटेनिंग ए, तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ए हा किती वेळा कंटेन झाला आहे आणि टोटल नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन किती आहे याचं डिवाइड करायचं आहे तुम्हाला आणि सपोर्ट फाइंड करायचा आहे. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की सिम्पल एक्झाम्पल आहे. इथे ब्रेड अपियर्स इन 3 आउट ऑफ 5 ट्रान्झॅक्शन. टोटल ट्रान्झॅक्शन 5 आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा जो पण ब्रेड आहे तो 3 ट्रान्झॅक्शनमध्ये अपियर होत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 3/5 करायचं आहे. तर ब्रेडचा सपोर्ट काढण्यासाठी 3/5 केलं 0.6 आणि त्याचं पर्सेंटेज 60% इथे तुम्ही सपोर्ट त्याचा काढू शकता. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स काय राहतं, टेल्स हाऊ ऑफ्टेन द रूल्स इज करेक्ट. तुमचा जो पण रूल असेल तो किती करेक्ट आहे त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स सांगत असतो. आता ए काही आयटम आहे आणि बी काही आयटम आहे, तर ए पासून तर बीचा तुम्हाला कॉन्फिडन्स काढायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे की सपोर्ट काढायचा आहे तुम्हाला सगळ्यात पहिले ए आणि बीचा, त्यानंतर त्याला डिवाइड करायचं आहे एच्या सपोर्टनी. तर असा एक फॉर्म्युला आहे. त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन करायचं आहे 5 फ्रेंड्स वेंट शॉपिंग. तुमचे जे 5 फ्रेंड आहेत ते शॉपिंगला गेले, राम, प्रिया, जॉन, सारा आणि राज. तर तिथे ब्रेड कोण घेतला आणि ब्रेडसोबतच बटर पण कोण घेतलं आहे त्याचं पण इथे दिलेलं आहे. तर 3 जणांना इथे ब्रेड घेतलेला आहे आणि इकडे 3 जणांना बटर घेतलेला आहे. तर तुम्हाला जर कॉन्फिडन्स काढायचा आहे ब्रेड आणि बटरचा, तर तुम्ही इथे बघू शकता की आउट ऑफ पीपल हू बॉट ब्रेड हाऊ मेनी ऑल्सो बॉट बटर. म्हणजे जितकानं ब्रेड घेतला आहे त्याच्यामधून पण कोण बटर घेतलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे ब्रेड तर घेतला आहे पण त्याच्यासोबत बटर पण किती जणांना घेतलं आहे ते पण तुम्हाला काढायचं आहे. तर पीपल हू बॉट ब्रेड, आता 3 जणांना इथे ब्रेड घेतलेला आहे, राम, प्रिया आणि जॉन. 3 झाले. आउट ऑफ 30, आता ह्या 3 मधून पण बटर कोण घेतलं आहे ते काढायचं आहे. राम आणि प्रियानं. जॉननं बटर नाही घेतलं आहे तर मग तो कटला. तर राम आणि प्रियानं बटर पण घेतलं आहे म्हणजे 2 आणि या दोघांची करायची आहे डिव्हिजन. म्हणजेच कॉन्फिडन्स येईल तुमचा 2/3 म्हणजेच 0.67 म्हणजेच 67% तुमचा कॉन्फिडन्स निघेल इथं. तर अशा प्रकारे कॉन्फिडन्स आपण काढत असतो. त्याच्यानंतरचा येतो लास्टचा लिफ्ट. आता लिफ्ट काय आहे, टेल्स हाऊ स्ट्रॉंग द असोसिएशन इज बिटवीन आयटम. तुमच्या आयटममध्ये असोसिएशन हे किती स्ट्रॉंग आहे याच्याबद्दल सांगत असतं. आता समजा ए टू बीचा आपण इथे लिफ्ट काढायची असेल आपल्याला, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, कॉन्फिडन्स काढणार ए आणि बीचा, त्याच्यानंतर त्याला डिवाइड करणार सपोर्ट बीनं. जर तुमचा लिफ्ट हा 1पेक्षा जर मोठा असेल तर तुमचं जे असोसिएशन असतं ते पॉझिटिव्ह येईल. त्यानंतर इक्वल असेल तर तिथे काहीच असोसिएशन येणार नाही आणि जर स्मॉल असेल तर मग निगेटिव्ह असोसिएशन येईल. तर अशा 3 कंडिशन्स आहेत लिफ्टच्या, ज्या तुम्ही चेक करू शकता लिफ्टचा फॉर्म्युला यूज करून. तर अशा प्रकारे हे जे 4 होते, हे 4 टर्म आहेत असोसिएशन रूल्सचे. तुम्हाला जर विचारले तर हे 4ही तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्यानंतर येतं आपलं ॲप्रिओरी अल्गोरिदम. आता ॲप्रिओरी अल्गोरिदम काय आहे, तर क्लासिक अल्गोरिदम यूज टू फाइंड फ्रिक्वेंट आयटम सेट. फ्रिक्वेंट आयटम सेट फाइंड करण्यासाठी आपण या अल्गोरिदमचा यूज करतो. जनरेट असोसिएशन रूल्स फ्रॉम ट्रान्झॅक्शन डेटा. आता तिथे जो पण ट्रान्झॅक्शन डेटा असेल तुमचा त्याच्यामधून असोसिएशन रूल्सला हा जनरेट पण करतो. तर सगळ्यात पहिले फ्रिक्वेंट डेटा आयटम्स किंवा डेटा सेट जे असेल ते फाइंड करतो आणि त्याच्यावरती असोसिएशन रूल्स तुमचे जनरेट करतो. तर ॲप्रिओरी अल्गोरिदमच्या 6 स्टेप आहेत. या स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारल्या जातात. तर सगळ्यात पहिली स्टेप येते तिथे सेट मिनिमम सपोर्ट आणि कॉन्फिडन्स. तर इथे तुम्हाला सगळ्यात कमीवाला सपोर्ट आणि कॉन्फिडन्स फाइंड करायचा आहे. तुम्हाला जो पण डेटा सेट दिलेला असेल तर तिथून तुम्हाला मिनिमम सपोर्ट काढायचा आहे, त्यानंतर मिनिमम कॉन्फिडन्स काढायचा आहे, जसं की 50% किंवा 60%. त्याच्यानंतर काय करायचं आहे, फाइंड फ्रिक्वेंट 1 आयटम सेट. आता ह्याला तुम्ही L1 पण बोलू शकता. तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, काउंट फ्रिक्वेन्सी ऑफ इच इंडिव्हिज्युअल आयटम. तर प्रत्येक आयटमची तुम्हाला इथे फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि कीप ओनली आयटम्स दॅट मीट मिनिमम सपोर्ट. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला काढायचं आहे की ज्याचा मिनिमम सपोर्ट असेल फक्त तेच तुम्हाला त्या आयटम सेटमध्ये ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जनरेट कॅन्डिडेट टू आयटम सेट. आता इथे तुम्हाला स्टेप 2 मध्ये तुम्ही इथे 1 आयटम सेटसाठी काढल्या होत्या व्हॅल्यूज, त्यानंतर इथे 2 आयटम सेटसाठी व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आणि इथे काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही जे पण फ्रिक्वेंट
1 आयटम सेट काढलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पेअर्स जनरेट करायचे आहेत कंबाईन करून. तर तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट सपोर्ट फॉर इच पेअर, आणि ज्या पण पेअर्स तुम्हाला तिथे भेटेल त्याचा सपोर्ट तुम्हाला प्रत्येक पेअरचा तिथे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर स्टेप 4मध्ये काय येणार तुमच्या की फाइंड फ्रिक्वेंट 2 आयटम सेट. आता इथे तुम्हाला L2ची स्टेप दिसणार. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फ्रिक्वेंट काढायचे आहे 2 आयटम सेटचे. तर कीप ओनली पेअर्स दॅट मीट मिनिमम सपोर्ट. आता तुमच्याकडे ज्या पण पेअर्स आपण काढलेले आहेत आणि त्याचा सपोर्ट तुम्ही काढलेला आहे, त्याच्यामधून पण तुम्ही अशा पेअर घेणार ज्याचा सगळ्यात कमी सपोर्ट असेल, मिनिमम सपोर्ट असेल, आणि बाकीच्या ज्या असतील त्यांना तुम्ही रिमूव्ह करणार. तर 5व्या स्टेपमध्ये काय करणार, ही सगळी तुमची जी स्टेप्स आहेत त्या सगळ्या रिपीट करत राहणार जोपर्यंत तुम्हाला सगळ्यात लॉंगर आयटम सेट भेटत नाही. स्टॉप वेन नो मोर फ्रिक्वेंट आयटम सेट फाउंड. तर अशा प्रकारे तुम्ही ही जे स्टेप्स आहेत सगळ्या रिपीट करत राहणार जोपर्यंत तुम्हाला लार्जेस्ट आयटम सेट भेटत नाही. त्याच्यानंतर स्टेप 6मध्ये काय करणार की जे पण तुम्हाला सगळ्यात लार्जेस्ट आयटम सेट भेटलेला असेल त्याच्यावरती असोसिएशन रूल्स तुम्ही जनरेट करणार. फ्रॉम फ्रिक्वेंट आयटम सेट्स जनरेट असोसिएशन रूल्स आणि कीप ओनली रूल्स दॅट मीट मिनिमम कॉन्फिडन्स. तर इथे तुम्हाला फक्त ते ठेवायचे आहेत ज्याचा मिनिमम कॉन्फिडन्स असेल. तर असे हे 6 स्टेप्स आहेत ॲप्रिओरी अल्गोरिदमचे जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर येतो FP ग्रोथ अल्गोरिदम. तर FP ग्रोथ अल्गोरिदम काय आहे, तर फ्रिक्वेंट पॅटर्न ग्रोथ आपण त्याला बोलत असतो. इट इज अन इम्प्रूव्ह अँड फास्टर अल्गोरिदम फॉर फाइंडिंग फ्रिक्वेंट आयटम सेट कम्पेअर टू ॲप्रिओरी अल्गोरिदम. हा ॲप्रिओरी अल्गोरिदमपेक्षा फास्ट आहे आणि इम्प्रूव्ह झालेला अल्गोरिदम आहे जो काय करतो, फ्रिक्वेंट आयटम सेट तुम्हाला फाइंड करण्यासाठी मदत करतो. आणि व्हाय FP ग्रोथ ओव्हर ॲप्रिओरी. तर हा का चांगला आहे ॲप्रिओरीपेक्षा, तर ॲप्रिओरी इज अ स्लो बिकॉज इट स्कॅन्स डेटाबेस मल्टिपल टाइम्स. आता ॲप्रिओरी हा काय करतो, मल्टिपल टाइम्स डेटाबेसला स्कॅन करत असतो म्हणून तो स्लो आहे, म्हणून आपण FP ग्रोथचा इथे वापर करत असतो. ॲप्रिओरी जनरेट्स टू मेनी कॅन्डिडेट आयटम सेट. तर ॲप्रिओरी काय करतो की प्रत्येक वेळेस नवं आयटम सेट क्रिएट करत राहतो. मागे बघितलं आपण की इथे काय करतो, प्रत्येक स्टेपनंतर तो एक लेवल त्याची आयटम सेटची तो क्रिएट करत राहतो. तर अशा प्रकारे इथे खूप सारे आयटम सेट तो क्रिएट करत असतो. त्याच्यानंतर FP ग्रोथ स्कॅन्स डेटाबेस ओनली ट्वाईस. FP ग्रोथ काय करतो, फक्त 2 वेळा डेटाबेसला स्कॅन करतो. FP ग्रोथ युजेस अ स्पेशल ट्री स्ट्रक्चर कॉल्ड FP ट्री. तर याच्यामध्ये एक स्ट्रक्चर वापरतो, तो ट्री स्ट्रक्चर त्याला आपण FP ट्री असं बोलत असतो. तर मच फास्टर अँड मेमरी इफिशियंट दॅन ॲप्रिओरी. तर ॲप्रिओरी अल्गोरिदमपेक्षा हा खूप फास्ट आहे आणि याची मेमरी पण इफिशियंट आहे, म्हणून आपण FP ग्रोथ अल्गोरिदमचा जास्त करून यूज करत असतो फ्रिक्वेंट आयटम सेट काढण्यासाठी. तर याच्या पण काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला विचारल्या जातात. तर 3 स्टेप आहे याच्या टोटल स्टेप्स ऑफ FP ग्रोथ अल्गोरिदम. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ती तुम्हाला स्कॅन करायचा आहे डेटाबेस सगळ्यात पहिले. तर याच्यामध्ये काय काय होतं, तर काउंट फ्रिक्वेन्सी ऑफ इच आयटम. प्रत्येक आयटमची तुम्हाला फ्रिक्वेन्सी काउंट करायची आहे. त्यानंतर रिमूव्ह आयटम सेट बिलो मिनिमम सपोर्ट. आता जिथं जे पण मिनिमम सपोर्टपेक्षा कमी असतील त्यांना रिमूव्ह करायचं आहे. सॉर्ट रिमेनिंग आयटम्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि तुम्हाला सॉर्ट करायचे आहे सगळे आयटम हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. आता या सगळ्या स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन डेटाबेस सेकंड टाईम. आता परत एकदा दुसऱ्या टाईम डेटाबेसला स्कॅन करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, FP ट्री तुम्हाला बिल्ड करायचा आहे बाय इन्सर्टिंग इच ट्रान्झॅक्शन. तुम्ही जेव्हा आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन तिथं इन्सर्ट करत असतात तेव्हा तुम्हाला एक ट्री स्ट्रक्चर काढायचं आहे आणि त्यालाच आपण FP ट्री असं बोलत असतो. ते ट्री तुम्हाला इथे सेकंड स्टेपमध्ये बिल्ड करायचं आहे. आयटम सेट इन इच ट्रान्झॅक्शन आर सॉर्टेड बाय फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीनुसार तुम्हाला सगळं सॉर्ट करायचं आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शन. तर अशा प्रकारे स्टेप 2 तुमची कवर होणार. त्यानंतर काय करायचं आहे, माइंड FP ट्री. तर माइंड म्हणजेच काय, त्याच्यामधून तुम्हाला काही एक्स्ट्रॅक्ट फ्रिक्वेंट पॅटर्न्स फ्रॉम FP ट्री. त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी फ्रिक्वेंट पॅटर्न्स फाइंड करायचे आहेत, एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत. आणि सगळ्यात लास्टला तिथे असोसिएशन रूल्सचा जनरेट करायचा आहे फ्रॉम फ्रिक्वेंट पॅटर्न्स. तुम्हाला जे पण पॅटर्न्स भेटेल त्याच्यावरून असोसिएशन रूल्स जनरेट करायचे आहेत. तर असे ह्या 3 स्टेप आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो लिनियर रिग्रेशन. आता रिग्रेशन 2 टाईपचे आपण याच्यामध्ये पाहणार आहे, एक लिनियर आणि एक लॉजिस्टिक.
आता दोन टाईपचे रिग्रेशन आपल्याला इथे बघायचे आहेत. सगळ्यात पहिला आहे तो आपला लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन काय आहे तर इज अ स्टॅटिस्टिकल मेथड used to find the relationship between two or more variables and predict a continuous numerical value. तर हा काय करतो, प्रेडिक्ट करतो कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यूज. कुठून, रिलेशनशिप काढतो आधी तुमचे जे पण व्हेरिएबल्स असतील आणि त्याच्या बेसिसवरती तो प्रेडिक्ट करतो न्यूमेरिकल व्हॅल्यूला. तुमचा जो पण डेटाबेस असेल तो डेटाबेस घेतो, त्याच्यामध्ये जे पण व्हेरिएबल्स असतील त्यांच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का ते फाइंड करतो आणि त्याच्यावरून प्रेडिक्शन करत असतो. यालाच लिनियर रिग्रेशन आपण बोलतो. तर याच्यामध्ये काही प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज आहेत, ते कोणकोणते आहेत तर सगळ्यात पहिले रिलेशनशिप फाइंड करतो व्हेरिएबल्सचं, त्यानंतर फ्युचर प्रेडिक्ट करतो, व्हॅल्यूज प्रेडिक्ट करतो, त्यानंतर अंडरस्टँड इम्पॅक्ट ऑफ वन व्हेरिएबल ऑन अनदर, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवरती काय इम्पॅक्ट होतो ते अंडरस्टँड करतो, त्यानंतर फाइंड बेस्ट फिट लाईन दॅट मिनिमायझेस एरर, आणि तिथे बेस्ट फिट लाईन ही फाइंड करतो कशासाठी तर तुमचे जे पण एरर असेल ते मिनिमाइज करण्यासाठी. त्याच्यानंतर याचे काही टाईप्स आहेत. तर सगळ्यात पहिले येतो सिम्पल लिनियर रिग्रेशन आणि दुसरा येतो मल्टिपल लिनियर रिग्रेशन. तर हे दोन टाईप्स आहेत लिनियर रिग्रेशनचे, ते पण बघून घेऊया. तर सिम्पलमध्ये काय करत असतो आपण, रिलेशनशिप बिटवीन वन इनपुट व्हेरिएबल अँड वन आउटपुट व्हेरिएबल. याच्यामध्ये काय आहे की इनपुट व्हेरिएबल पण एकच असणार आणि आउटपुट व्हेरिएबल पण एकच असणार. इनपुटला आपण एक्सने डिनोट करतो आणि आउटपुटला वायने. तर याचा फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. इथे आपल्याला वाय हा प्रेडिक्टेड व्हॅल्यू डिनोट करतो, तो डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. त्यानंतर एक्स काय आहे तर इनपुट व्हॅल्यू, तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो. आणि यम हा स्लोप ऑफ लाईन असते आणि सी हा इंटरसेप्ट आपल्याला दाखवलेला आहे. तो काय आहे की व्हेअर लाईन क्रॉसेस वाय, जिथे पण लाईन ही वायला क्रॉस करेल तो इंटरसेप्ट आपल्याला सी डिनोट करतो. तर अशा प्रकारे हा त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये काय असतं की मल्टिपल इनपुट व्हेरिएबल्स असतात आणि वन आउटपुट व्हेरिएबल असतं. तर आउटपुटमध्ये वाय असतो, तर वायचा फॉर्म्युला आहे इथे, आणि मल्टिपल इनपुट असल्यामुळे इथे मल्टिपल फॉर्म्युला जनरेट होईल. म्हणजे जसं की वाय इज इक्वल्स टू m1x1 प्लस m2x2 प्लस असं सीपर्यंत ते चालत राहणार. तर त्याच्यामध्ये x1 x2 x3 हे मल्टिपल इनपुट व्हेरिएबल राहतात आणि m1 m2 m3 हे कोइफिशियंट राहतात. त्याच्यानंतर सी तर हा आपला इंटरसेप्ट राहतो. तर अशा प्रकारे हे जे दोन टाईप्स आहेत लिनियर रिग्रेशनचे, हे जर विचारले तर तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे फॉर्म्युल्यासहित. त्याच्यानंतर येतो आपला दुसरा टाईप रिग्रेशनचा, लॉजिस्टिक रिग्रेशन. आता लॉजिस्टिक रिग्रेशन काय आहे तर रिग्रेशन इज अ क्लासिफिकेशन अल्गोरिदम यूज टू प्रेडिक्ट कॅटेगरिकल आउटकम्स. जसं की यस ऑर नो, कॅटेगरीमध्ये आपल्याला आउटपुट देतं, जसं की यस आणि नोमध्ये, किंवा तुमचा जो पण ईमेल असेल तो स्पॅम आहे की नाही ते ओळखण्यासाठी, किंवा 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रेडिक्शन देत असतो काढून तुमचं जे पण डेटावरती झालेल्या अल्गोरिदमचा यूज करून. तर याच्यामध्ये आपण सिग्मॉइड फंक्शनचा यूज करतो. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिग्मॉइड फंक्शन काय राहतं. लॉजिस्टिक रिग्रेशन युजेस सिग्मॉइड फंक्शन टू कन्वर्ट एनी व्हॅल्यू इंटू प्रोबॅबिलिटी बिटवीन 0 आणि 1. तर सिग्मॉइड फंक्शन हे काय करतं, 0 आणि 1च्या मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करून देतो एखाद्या व्हॅल्यूचं, कोणत्या पण व्हॅल्यूचं. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, तुम्ही हा फॉर्म्युला तिथे एक्सप्लेन करू शकता. तर त्याच्यामध्ये झेड जो आहे तुमचा, झेड काय आहे तर इथे लिनियर कॉम्बायनेशन आहे. लिनियर फॉर्म्युला जो आहे तुमचा लिनियर मल्टिपल लिनियर रिग्रेशनचा तो इथे आहे. त्यानंतर ई काय आहे तर ई युलर्स नंबर आहे तुमचा, जो 2.718 तुम्ही तिथे यूज करता. तर अशा प्रकारे सिग्मॉइडचा फॉर्म्युला आणि या दोन टर्म त्याच्यामध्ये काय काय आहेत ते तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सिग्मॉइडच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत तर हे तर तुम्हाला माहितीच की 0 आणि 1च्या मध्ये तो तुम्हाला आउटपुट देत असतो. त्याच्यामध्ये तुमचा जो झेड आहे फॉर्म्युल्यामध्ये, झेड जर खूप जास्त लार्ज असेल तर तो आउटपुट तुम्हाला 1च्या क्लोजमध्ये देणार, आणि झेड जर खूप स्मॉल असेल तर तो आउटपुट 0च्या जवळपास देणार, आणि झेड आणि 0 जर इक्वल असेल तर आउटपुट हा 0.5 तुम्हाला देणार. तर अशा प्रकारे असतं. त्याच्यानंतर येतं लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये हाऊ लॉजिस्टिक रिग्रेशन वर्क्स. तर हे वर्क कसं करतं तर याच्या काही स्टेप्स आहेत त्या 1 बाय 1 बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले काय करता तुम्ही, कॅल्क्युलेट लिनियर कॉम्बायनेशन. तर सगळ्यात पहिले तुम्ही झेड हा फाइंड करत असता तिथे. त्यानंतर झेड फाइंड केल्यानंतर अप्लाइड सिग्मॉइड फंक्शन. आता सिग्मॉइड फंक्शन तुम्हाला तिथे प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी तुम्ही अप्लाय करत असता. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे.
तर त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये अप्लाय थ्रेशोल्ड. तर इथे काय करता तुम्ही, ही प्रोबॅबिलिटी, आता इथं स्टेप 2मध्ये प्रोबॅबिलिटी काढणार तुम्ही. तर प्रोबॅबिलिटी काढल्यानंतर ती प्रोबॅबिलिटी जर 0.5पेक्षा मोठी किंवा इक्वल असेल तर तुमचा जो रिझल्ट राहील तो क्लास 1 येईल. जसं की यस, स्पॅम किंवा पॉझिटिव्ह. क्लास 1 म्हणजेच काय की पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी जर तुमची स्मॉल राहिली 0.5पेक्षा तर क्लास 0 येईल, म्हणजेच निगेटिव्ह रिझल्ट येईल तुमचा, जी पण केस असेल त्याच्या रिलेटेड. तर अशा या 3 स्टेप आहेत ज्या स्टेप तुम्ही एक्सप्लेन करू शकता लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये. त्याच्यानंतर चौथा टॉपिक येतो नेव बेस क्लासिफायर काय आहे. तर नेव बेस क्लासिफायर काय आहे, तर नेव बेस इज अ क्लासिफिकेशन अल्गोरिदम बेस ऑन बायस थेरम. बायस थेरमवरती क्लासिफिकेशन अल्गोरिदम आहे हा, दॅट प्रेडिक्ट्स द क्लास ऑफ डेटा पॉईंट बेस ऑन प्रोबॅबिलिटी. काय करतो की प्रेडिक्ट करतो, काय करतो, क्लास ऑफ डेटा पॉईंट, डेटा पॉईंटचा क्लास प्रेडिक्ट करतो. कशाच्या बेसिसवरती, तर प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवरती. तर यालाच आपण नेव बेस क्लासिफायर असं बोलत असतो. हा काय करतो, बायस थेरम यूज करतो तो कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी ऑफ इच क्लास अँड पिक्स द क्लास विथ हायेस्ट प्रोबॅबिलिटी. तर हायेस्ट प्रोबॅबिलिटी हा काढून देत असतो आपल्याला. तर याचा हा सिंपल फॉर्म्युला आहे, पी क्लास फीचर, त्यानंतर पी फीचर क्लास आणि मल्टिप्लाय पी क्लास डिवायडेड बाय पी फीचर्स. तर आता याच्यामध्ये पी क्लास फीचर काय राहतं, तर प्रोबॅबिलिटी ऑफ क्लास गिवन फीचर. तुमचा जो पण क्लास असेल त्याचे फीचर्सची प्रोबॅबिलिटी हा दाखवत असतो. त्यानंतर पी फीचर क्लास म्हणजे काय की प्रोबॅबिलिटी ऑफ फीचर गिवन क्लास. आता इथं प्रोबॅबिलिटी आहे तर कशाची, फीचर्सची. त्यानंतर पी क्लास म्हणजे काय की प्रोबॅबिलिटी ऑफ क्लास. तर प्रायोरिटी काय आहे तर त्याच्याबद्दल हा सांगत असतो. आणि पी फीचर्स म्हणजे काय की ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी ऑफ फीचर्स, तुमचे जे पण फीचर असेल त्याची ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी ते सांगत असतं. तर अशा प्रकारे हा सिंपल फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर काय आहे, नेव बेस क्लासिफायरचे ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस म्हणजेच काय की फास्ट आणि सिंपल आहे. त्यानंतर वर्क्स वेल विथ स्मॉल डेटा सेटवर वर्क करतो, मल्टिपल क्लासेस हँडल करतो. त्यानंतर टेक्स्ट क्लासिफिकेशनसाठी चांगलं वर्किंग देतो आणि लेस ट्रेनिंग डेटा ज्याच्यामध्ये लागतो आपल्याला. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की कॅनॉट हँडल फीचर कोरिलेशन वेल. फीचर कोरिलेशन हे हँडल नाही करू शकत आणि पुअर परफॉर्मन्स देतो विथ इनसफिशियंट डेटा. जर इनसफिशियंट डेटा असेल तर पुअर परफॉर्मन्स देतो. त्यानंतर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, तर ईमेल स्पॅम डिटेक्शन यस आणि नोसाठी आपण इथे बघतो. सेंटिमेंट ॲनालिसिसमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिव्ह्यूसाठी आपण इथे यूज करत असतो. मेडिकल डायग्नोसिसमध्ये आपण डिसीज आहे की नाही ते प्रेडिक्ट करण्यासाठी आपण बघतो. आणि न्यूज क्लासिफिकेशनमध्ये पण स्पोर्ट, पॉलिटिक्स आणि एंटरटेनमेंटमध्ये आपण याचा यूज करत असतो. डॉक्युमेंट कॅटेगरायझेशनसाठी पण आपण याचा यूज करतो. तर असे काही ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर येतं डिसिजन ट्री. डिसिजन ट्री काय राहतं, तर अ डिसिजन ट्री इज अ ट्री शेप मॉडेल दॅट मेक्स डिसिजन बाय स्प्लिटिंग डेटा इंटू हँड branches based on features values until it reaches a final decision. तो काय करतो, एक डिसिजन ट्री बनवतो आणि तुमचे जे पण फायनल डिसिजन भेटत नाही तोपर्यंत तो वर्क करत राहतो आणि त्याचे काही ब्रांचेस पण असतात. तर त्यालाच आपण डिसिजन ट्री असं बोलतो की तो काय करतो, डिसिजन काढून देतो आपल्याला. तर त्याचं इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे, सिंपल स्ट्रक्चर आहे. तर सगळ्यात पहिले नोड रूट राहतो, रूट नोड. त्यानंतर त्याच्या ब्रांचेस राहतात आणि ब्रांचेसमध्ये तिथे इंटरनल आणि लीफ नोड अशा नोड्स राहतात. तर हे झालं सिंपल स्ट्रक्चर डिसिजन ट्रीचं. तुम्हाला जर तिथे विचारलं की स्ट्रक्चर ड्रॉ करून एक्सप्लेन करा तर तुम्ही हे स्ट्रक्चर तिथे देऊ शकता. आणि याच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे तर ते इथे बघू शकता की रूट नोड काय आहे, तर स्टार्टिंग पॉईंट आहे डिसिजन ट्रीचा आणि तो काय करतो, फर्स्ट स्प्लिट करतो. म्हणजे रूट नोडपासून फर्स्ट डिवाइड होतं. तर तो काय करतो, एक्झाम्पलमध्ये बघू शकता की जर 30 एजपेक्षा जर वरती असेल तर तो सांगत जातो आपल्याला. त्यानंतर इंटरनल नोड काय आहे, तर इंटरमिडिएट डिसिजन पॉईंट आहे इंटरनल. तो काय सांगतो की जर सॅलरी वरती असेल तर दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा जर वरती असेल तर तो सांगत राहतो आपल्याला. त्याच्यानंतर ब्रांचमध्ये काय असतं, तर आउटकम ऑफ डिसिजनचा आउटकम इथे सांगत असतो, यस आहे का नो आहे. आणि लीफ नोड काय आहे की फायनल डिसिजन देत असतो की अप्रूव्ह झालं की रिजेक्ट झालं. तर अशा प्रकारे याचा स्ट्रक्चर तुमच्या डिसिजन ट्रीचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे मी सिम्पलमध्ये.
त्याच्यानंतर काही की पॉईंट्स आहेत, की कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, जसं की एंट्रॉपी, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एंट्रॉपी म्हणजेच काय, की मेजर्स इम्प्युरिटी ऑर डिसऑर्डर इन डेटासेट. डेटासेटमध्ये काही इम्प्युरिटी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रॉपी ही टर्म तुम्हाला तिथे सांगत असते. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे एंट्रॉपीचा, हा सिंपल फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये पी आय काय आहे, तर पी आय ही प्रोबॅबिलिटी ऑफ काय क्लास आयची आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज राहता, एंट्रॉपी जर 0 असेल तर तिथे प्युअर नोड आपल्याला देणार, आणि एंट्रॉपी जर 1 असेल तर तिथे मॅक्झिमम इम्प्युरिटी आपल्याला कळून येते. तर अशा प्रकारे एंट्रॉपी आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन गेन काय राहतं, तर इन्फॉर्मेशन गेन्स मेजर हाऊ मच अ फीचर रिड्यूस एंट्रॉपी आफ्टर स्प्लिटिंग. आता स्प्लिट झाल्यानंतर ते फीचर किती रिड्यूस झालं आहे तुमच्या टर्मचं, ते इन्फॉर्मेशन गेन तुम्हाला सांगत असतं किंवा मेजर करत असतं. तर इन्फॉर्मेशन गेनचा सिंपल इथे हा फॉर्म्युला आहे. इन्फॉर्मेशन गेन इज इक्वल्स टू एंट्रॉपी पॅरेंट मायनस वेटेड ॲव्हरेज एंट्रॉपी चिल्ड्रन. तर तो सांगत असतो. पॅरेंटमधून चिल्ड्रनला मायनस केलं की आपल्याला इन्फॉर्मेशन गेन इथे भेटतं, आणि हायर इन्फॉर्मेशन गेन काय करतं, बेटर फीचर फॉर स्प्लिटिंग आपल्याला सांगत असतं. त्याच्यानंतर येतं इंट्रोडक्शन टू स्कायकिट लर्न. आता ही एक पायथॉनची लायब्ररी आहे, याच्यावरती कधी कधी क्वेश्चन विचारला जातो. तर हे 2 जे टॉपिक आहेत लास्टचे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. तर हे पण बघून घेऊयात की स्कायकिट लर्न काय आहे. तर एक फ्री आणि ओपन सोर्स मशीन लर्निंग लायब्ररी आहे पायथॉनची. त्याच्यामध्ये आपण काय करतो, की ही काय करते, प्रोव्हाइड सिम्पल अँड इफिशियंट टूल्स फॉर डेटा मायनिंग अँड डेटा ॲनालिसिस. डेटा माइन आणि डेटा ॲनालिटिक्ससाठी आपण या लायब्ररीचा यूज करत असतो. त्याच्यामध्ये की फीचर्स काय काय आहेत, तर बिल्ड ऑन नमपाय, स्कायपाय अँड मॅटप्लॉटलिब याच्यावरती ही बिल्ड झालेली आहे. त्याच्यानंतर काय काय कंटेंट करते, तर ऑल मेजर ML अल्गोरिदम्स जे आहेत तुमचे ते कंटेंट करते. त्यानंतर प्रोव्हाइड्स टूल्स फॉर प्री प्रोसेसिंगसाठी आणि मॉडेल बिल्डिंग आणि इव्हॅल्युएशन करण्यासाठी टूल्स प्रोव्हाइड करते ही लायब्ररी. त्यानंतर ही सिंपल आहे आणि कन्सिस्टंट API वापरते. त्यानंतर फ्री आणि ओपन सोर्स आहे, एक्सलंट डॉक्युमेंटेशन आणि कम्युनिटी सपोर्ट पण करते. तर असे काही फीचर्स आहेत, तुम्हाला जर विचारले तर हे तुम्ही तिथे देऊ शकता. आणि स्कायकिट लर्नचं जर तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं असेल तर ही कमांड तुम्ही तिथे यूज करत असता. त्याच्यानंतर येतं डेटा सेट अवेलेबल इन स्कायकिट लर्न. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला होता एका पेपरमध्ये. तर तुम्ही बघू शकता कोणकोणते डेटा सेट आपण यूज करत असतो. तर इथे आयरिस आपण फ्लावर मेजरमेंटसाठी इथे क्लासिफिकेशनसाठी यूज करत असतो. त्यानंतर बॉस्टन हाऊस प्रेडिक्शनसाठी आपण रिग्रेशनमध्ये यूज करतो त्याला. त्यानंतर डिजिट्स हा डेटा सेट आपण हँड रिटन डिजिट्ससाठी क्लासिफिकेशनमध्ये यूज करतो. त्यानंतर वाईन हा डेटा सेट आपण वाईन कॅरेक्टरिस्टिक क्लासिफिकेशनसाठी यूज करत असतो. आणि लास्टचा डेटा सेट हा आपण ब्रेस्ट कॅन्सर डेटा आणि क्लासिफिकेशनसाठी यूज करत असतो. तर असे हे डेटा सेट आहेत, त्यांचं डिस्क्रिप्शन आहे आणि यूज कुठं कुठं होत आहे, कोणकोणत्या मेथडमध्ये यूज होत आहे, तर त्या मेथड इथे मी काढलेले आहेत. त्याच्यानंतर याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर इझी टू यूज विथ कन्सिस्टंट API. हा यूज करण्यासाठी इझी आहे. त्याच्यानंतर कंटेन ऑल मेजर ML अल्गोरिदम, हा सगळ्यात जास्त ML अल्गोरिदम्स कन्सिस्ट करतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन चांगलं आहे याचं. त्याच्यानंतर वेल्स विथ नमपाय आणि पांडाज या लायब्ररीसोबत चांगलं वर्किंग आहे. फ्री आणि ओपन सोर्स आहे. तर अशा प्रकारे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर लास्टचा टॉपिक येतो या युनिटचा, मॅटप्लॉटलिब. तर मॅटप्लॉटलिब ही पायथॉनची लायब्ररी आहे, जी डेटा व्हिज्युअलायझेशन लायब्ररी आहे. ती डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यामध्ये चार्ट्स, ग्राफ आणि प्लॉट्सचा यूज केला जातो डेटाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. तर मेक्स डेटा इझी टू अंडरस्टँड व्हिज्युअली. डेटाला अंडरस्टँड करण्यासाठी आणि ते इझी अंडरस्टँड करण्यासाठी आपण तिथे व्हिज्युअलाइज करत असतो डेटाला. हेल्प्स फाइंड पॅटर्न्स अँड ट्रेंड्स इन डेटा. डेटामधून काही पॅटर्न्स आणि ट्रेंड्स फाइंड करण्यासाठी पण हेल्पिंग करतं. यूज फॉर एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. तर याच्यामध्ये पण यूज केलं जातं. आणि क्रिएट्स क्वालिटी प्लॉट्स, जे पण ते व्हिज्युअलाइज करतं ते एकदम क्वालिटीमध्ये क्रिएट करतं. फ्री आणि ओपन सोर्स आहे. याची इन्स्टॉलेशनसाठी आपण ही कमांड यूज करतो आणि बेसिक इम्पोर्ट करण्यासाठी ही कमांड आपण तिथे यूज करतो. त्याच्यानंतर याचे काही टाईप्स आहेत, लाईन प्लॉट, बार चार्ट, हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट, पाय चार्ट आणि
बॉक्स प्लॉट, तर हे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर कशासाठी यूज होतात ते मी इथे काढलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. तर लाईन प्लॉट हा ट्रेंड काढण्यासाठी टाईमच्या रिलेटेड ट्रेंड काढण्यासाठी वापरला जातो. जसं की तुम्हाला जर एखाद्या मंथचे सेल्स काढायचे असले एखाद्या कंपनीचे, तर इथे आपण लाईन प्लॉट हा यूज करत असतो. त्यानंतर बार चार्ट आपण इथे कॅटेगरीचं कम्पॅरिझन करण्यासाठी, जसं की एखाद्या सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही कम्पेअर करत आहात एखाद्या स्टुडंटचे, तर तुम्ही इथे बार चार्टचा यूज करता. हिस्टोग्राम डिस्ट्रीब्युशनसाठी, जसं की मार्क्सचं डिस्ट्रीब्युशनसाठी तुम्ही हिस्टोग्रामचा यूज करू शकता. त्यानंतर स्कॅटर प्लॉट हा रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, तुमचे जे पण व्हेरिएबल्स असतील त्याचं रिलेशनशिप सांगतो, जसं की हवर्स आणि मार्क्स. त्याच्यानंतर पाय चार्ट काय करतो, प्रपोर्शन आणि पर्सेंटेज सांगतो, जसं की मार्केट शेअर त्याचं काय पर्सेंटेज आहे. त्याच्यानंतर बॉक्स प्लॉट, तर हा काय करतो, डिस्ट्रीब्युशन आणि आउटलायर्स तुम्हाला सांगत असतो, सॅलरी रेंजचं. तर अशा प्रकारे हे काही प्लॉटचे टाईप्स आहेत. कशामध्ये, मॅट प्लॉट लीडचे प्लॉटचे टाईप्स. तर अशा प्रकारे आपण पूर्ण युनिट हे कवर केलेलं आहे. तर सगळे टॉपिक आपण 1 बाय 1 कवर केलेले आहे इथे युनिट नंबर 4चे, आणि युनिट नंबर 4 इथे आपण कवर केलेला आहे. तर तुमचे जे पण थर्ड इयरचे मित्र असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या एकदम सिम्पलमध्ये आहेत, तुम्हाला एक्झामसाठी खूप हेल्प होईल. व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला ही PPT आणि सगळ्या नोट्स वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या भेटून जातील. तर धन्यवाद मित्रांनो.